नमस्कार, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर धर्मदाय आयुक्तालयामध्ये भरती आलेली आहे निरीक्षक या पदासाठीच आणि जागा 121 आहे आणि याचं वेतन 50,000 प्लस आहे। शनिवार रविवार सुट्टी आहे। जिल्ह्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी नोकरीचं ठिकाण असणार आहे, म्हणजे सिटीमध्ये जॉब असणार आहे। जॉब मध्ये जबरदस्त पॉवर आहे, वेतन श्रेणी खूप चांगली आहे आणि महिलांसाठीची ही सर्वात बेस्ट पोस्ट आहे। म्हणून ज्या कोणी महिला असतील, गृहिणी असतील, त्या तयारी करत असतील किंवा तयारी करण्याची इच्छा आहे, सरकारी नोकरीची इच्छा आहे, तर त्यांनी या पदासाठी जरूर अप्लाय करावं। फक्त एकच परीक्षा द्यायची आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं सरकारमध्ये जे आहे तर ते सिलेक्शन होऊन जाणार आहे आणि सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार आहे। आणि याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतो। याच्यामध्ये तुमची पात्रता काय, या सगळ्या गोष्टी काय, अभ्यासक्रम काय, तयारी कशी करावी, काय काम आहे या पदासंदर्भातलं संपूर्ण माहिती सांगतो। आणि ही माहिती समजल्यानंतर तुम्हालाही वाटतं की मला अप्लाय करायचं आहे तर जरूर फॉर्म भरा। तुम्ही, मी नक्की तुम्हाला सांगतो की तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं जरूर सिलेक्शन होईल। पोस्ट खूप चांगली वॅकन्सी जी आहे तर ती आलेली आहे आणि याच्यासाठी जर तयारी करत असाल आणि वाटतं मला याच्यामध्ये 100% यश पाहिजेच आहे, S13 ची वेतन श्रेणी सोपी नाही आहे महिलांनो, खूप चांगली वेतन श्रेणी आहे। जनरली S6 साठी ते लिपिक साठी आपण लढतो, पण S13 ची डायरेक्ट वेतन श्रेणी आली आहे। याच्यासाठी तयारी करत असाल इग्नाइट अकॅडमीने आपली दर्जेदार क्वालिटी बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर। आणि लक्षात घ्या, महाराष्ट्रातील जी काही टॉपची फॅकल्टी आहे ना तर तिने याच्यात लेक्चर तुमच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलेत। लेक्चर रेकॉर्ड याच्यासाठी केलेत की तुम्ही तुमच्या वेळेनुसार जे आहेत तर ते पाहू शकतात, स्पीड कमी जास्त जे आहे तर ते करू शकतात। चांगली संधी, वेळात वेळ काढून अभ्यास करा आणि लवकर जे आहे तर ती परीक्षा याची होणारच आहे। बघा, धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पद भरण्याकरता सरस या भरतीची जाहिरात आली होती। याच्यामध्ये जे मेन पद आहे, ज्याच्याविषयी लय आकर्षण आहे, ते म्हणजे कोणतं? निरीक्षक हे पद। S13 35,400 ते 1,12,400 एवढी वेतन श्रेणी, 121 जागा आहेत। बघा, 35,400 हे काय माहितीये का? बेसिक पे आहे। याच्या किमान 50% तुम्हाला डायरेक्ट 50% नाही, 53% 55% म्हणाल पाहिजे, ते वाढलंय मे बी आता, पण तुम्हाला जनरली सांगतो की याची 50% तर फक्त तुम्हाला HRA मिळणार आहे, हाऊस रेंट अलाउन्स DA मिळणार आहे, त्याच्यानंतर HRA मिळणार आहे, TA तुम्हाला मिळणार आहे, अदर अलाउन्सेस मिळणार आहे। म्हणजे लय तुमची सॅलरी इथं 50,000 प्लस इन हँड येणार आहे डायरेक्ट। म्हणजे अशी तर सॅलरी तुमची जास्त जाईल, ती 60-65 पर्यंत जाऊ शकते, पण इन हँड तुमची 50,000 पर्यंत सॅलरी येणार आहे। ठिकाण नोकरीचं पूर्णपणे शहर जे आहे तेच असणार आहे। ओके, तर त्या संदर्भातली माहिती आहे। गट क संवर्गातील हे पद जे आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं। बघा, अर्ज करण्याचा कालावधी 11 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत आहे, म्हणून लवकरात लवकर माहिती घ्या आणि लगेच अप्लाय करून टाका। 1,000 रुपये लागतील ओपन प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी जे काही असतील, म्हणजे SC ST OBC, त्याच्यासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क लागणार आहे आणि परीक्षा शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरायची। आता महिलांसाठी रिक्त जागा किती आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो। बघा, एकूण टोटल जागा 121 आहेत। मी कॅटेगरी वाईज जातो। फॉर एक्झाम्पल, मी अनुसूचित जातीमध्ये जातो बरं का, SC मध्ये जातो। तर SC मध्ये 4 महिलांच्या जागा राखीव आहेत। किती? 4, तिथं महिलाच आहे। आणि पुढे हे जे वरती जनरल आहे तिथं पण महिलांना संधी आहे, म्हणजे महिलांना 8 जागेवर संधी। इथून 13 च्या जागा आहेत, 13 पैकी 8 जागांवर महिलांना संधी आहे आणि 4 जागा तर फिक्स महिलांमधूनच भरल्या जाणार आहे, हे लक्षात घ्या। ST 2 जागा आहेत, चांगली संधी आहे। VJA 1 जागा आहे महिलांना, म्हणजे 1 जागा मी फिक्स म्हणतो, वरच्या मी या 2 जर पकडल्या, या 3 जागा तुमच्या झाल्या हक्काच्या, 3 महिलांचं सिलेक्शन होऊ शकतं। पण मी खालचं काय सांगतो की तिथं 100% महिलाच भराव्या लागतील। आलं लक्षात तुम्हाला? NTB 1 जागा, NTC 1 जागा, NTD 1 आणि ही 1, OBC हे वरचे 5 फिक्स वाले 5 आणि हे जनरलचे 6 जागा। त्याच्यानंतर SBC ची ही 1, ही 1, SCBC चे 4 आणि 6, EWS ची 5 आणि 5। मी म्हणतो EWS वाल्या महिला ज्या असतील त्यांनी खास करून लक्ष द्या, याला फॉर्म भरा, फायदा होणार आहे। EWS चा कट ऑफ सध्या कमी लागतोय, त्याच्यात महिलांचा कट ऑफ आणखी कमी आहे, म्हणून तुम्ही नक्की अप्लाय करा। ओके, ओपन मध्ये पण चांगल्या जागा आहेत, जवळपास 11 जागा महिलांना ओपनच्या ज्या आहेत तर त्या राखीव आहेत, तर त्या पण तुम्ही बघू शकतात। आणि वयोमर्यादा आहे 18 वर्ष कंप्लीट पाहिजे, 38 पाहिजे आणि 43 पाहिजे। 38 ओपन वाल्यांसाठी आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 43 वयाची अट जी आहे तर ती पाहिजे। बघा, परीक्षा पॅटर्न हा कशा पद्धतीने असणार आहे? 4 विषय तुम्हाला अभ्यासायचे आहेत, त्याच्यापैकी मराठी विषय सोपाच असतो। मराठीमध्ये व्याकरण विचारलं जातं, व्याकरण
प्लस वोकॅबवर प्रश्न असतात. आता याची कशी तयारी करावी, याच्या अभ्यासाचं नियोजन कसं, किरण सरांनी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही पाहू शकतात. मी लवकरच आता 30 दिवसांचा पुढचा एक स्टडी प्लॅनचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासोबतच अभ्यासक्रम काय कसा करावा, अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक आहेत, बुक लिस्टमध्ये कोणते घटक आहे, कंटिन्यू डेली तुम्हाला याच्यावर एक गायडन्स सिरीज जी आहे तर ती बघायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राईब करून ठेवा. 25 प्रश्न येतात 50 गुणांसाठी, एक प्रश्न 2 गुणांसाठी असतो. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इथं, निगेटिव्ह मार्किंग आतापर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही आहे. इंग्रजी भाषा आहे, ग्रामर आहे, वोकॅब आहे. वोकॅबवर जास्त प्रश्न येतात 25 प्रश्न. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न येतात. बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित शक्यतोवर फक्त रिझनिंगच इथं आपल्याला दिलेलं आहे. फक्त 25 प्रश्न येतील. असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी. आणि वेळ तुम्हाला किती मिळतो, 2 तास. एवढा चांगला वेळ जो आहे तर तो तुम्हाला इथे मिळत असतो. बघा मराठीमध्ये कोणते कोणते घटक असतील, मराठीमध्ये वाक्यरचना, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार सोपं असतं, उतार्यावरील प्रश्न. इंग्रजी पण सोपं आहे, रिझनिंग. त्याच्यानंतर हा सामान्य ज्ञानचा दिलेला आहे. इतिहासमध्ये आपल्याला कोणता इतिहास वाचायचा आहे, फक्त आधुनिक भारताचा इतिहास. बघा प्राचीन येणार नाही, मध्ययुग येणार नाही, हे कसं कळलं मला, इथंच म्हटलेलं आहे तर ते वाचायचं नाही. भूगोलामध्ये मी महाराष्ट्राचा तसेच भारताचा भूगोल वाचणार आहे. त्याच्यानंतर मी हा पॉलिटी विषय अभ्यासणार आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी एवढंच मी अभ्यासणार आहे. संपलं. मला इथे इकॉनॉमी हा विषयच दिलेला नाही, मग तुम्ही कशाला वाचेल. आला लक्षात. तर ते त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचे. रिझनिंग मध्ये फक्त एवढे 12 टॉपिक दिलेले आहेत, फक्त एवढे 12 टॉपिक मला जे आहेत तर ते अभ्यासायचे आहेत. याच्यापैकी असे काही टॉपिक आहेत की ज्यांना तुम्ही नाही जरी अभ्यास केला तरी तुम्ही ते सॉल्व्ह करून टाकणार, म्हणून तो काही इश्यू येत नाही. पण म्हणजे हे अशा पद्धतीने हा सिलेबस दिलेला. आता तुमचं नेमकं तिथं काम काय असणार आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, हे इन्स्पेक्टर नावाचं पद आहे, निरीक्षक हे पद आहे, S13 ची वेतन श्रेणी. तुमच्याकडे जबरदस्त अधिकार असतील आणि तुमच्याकडे जबाबदाऱ्या पण त्या पद्धतीने असतील. सगळ्यात आधी म्हणजे धर्मदाय आयुक्त काय करतं की जे वेगवेगळे ट्रस्ट असतात, जे धर्माच्या नावाने किंवा याच्या नावाने आपण स्थापन करतो, ते काही चालवतात, त्यांच्याकडे निधी असतो, त्यांचं नियोजन करतात, या सगळ्यांवर देखरेख ठेवायचं तुमचं काम असतं. सगळ्यात आधी बघा संस्था आणि न्यास यांचे निरीक्षण. ज्या काही संस्था असतात ना, धर्मदाय संस्था आणि जे धर्मदाय ट्रस्ट असतात, तर त्यांच्या प्रत्यक्ष दौऱ्यावर जाऊन त्यांची तपासणी करायचं. म्हणजे काय, तुम्ही तिथे जाऊन तपासणी करू शकतात. त्यासोबत संस्थांच्या मिळकतीचे म्हणजे मालमत्ता, उत्पन्न, खर्च यांचे निरीक्षण घेऊन त्याबाबतचा अहवाल तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना जो आहे तर तो इथे द्यावा लागतो. त्याच्यानंतर तक्रार, तुमच्याकडे तक्रारी येतात खूप साऱ्या, जे काही ट्रस्ट असतात त्या ट्रस्टच्या विरुद्ध तक्रारी येतात, तर त्या तक्रारींची प्राथमिक चौकशी करण्याचं काम हे तुमचं असतं. त्याच्यानंतर आवश्यक ते पुरावे गोळा करून तुम्हाला हे सर्व पुरावे तुमच्या वरिष्ठांकडे, सिनियरकडे पोहोचवावे लागतात. तुम्ही जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्यांनाही निर्णय घेता येत नाही. पुढचा हिशोब आणि लेखा परीक्षण. बघा ट्रस्टने सादर केलेले हिशोब पत्रकांची छाननी करायची लागते तुम्हाला. ठराविक मुदतीत हिशोब त्यांच्याकडून दाखल करून घेणे, त्यासोबतच हिशोबात त्रुटी आढळल्या असताना नोटीस बजावणे, मासिक आणि वार्षिक ऑडिट रिपोर्ट तयार करणे. बघा कार्यालयीन आणि प्रशासकीय कामकाज पण असतं तुम्हाला, की वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध नोटिसा ज्या आहेत तर त्या विविध ट्रस्टला बजावण्याचं तुम्हाला इथं काम करावं लागतं. त्याच्यानंतर न्यायालयीन आणि अर्धन्यायिक स्वरूपाचे पण तुमच्याकडे कामं असतात. बघा अधिकारी मंडळींना बोर्डावरील न्यायिक प्रकरणे हाताळण्यास मदत करणे, बोर्डावर येणारी दैनंदिन प्रकरणे नोंदवणे, सर्व प्रकारचा रोजनामा लिहिणे आणि जतन करणे आणि अर्धन्यायिक कामकाजात आवश्यक ती बदल करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर काही दौरा झाला त्याचा संपूर्ण अहवाल तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना जो आहे तर तो सादर करावा लागतो. एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रमोशन पण खूप चांगलं होतं बरं का. याचं पुढचं जे तुमचं प्रमोशन होतं, आता बघा तुम्ही काय आहेत, इन्स्पेक्टर आहात, तुम्हाला वर्दी नसते बरं का इथं, तुम्ही मला इन्स्पेक्टर नाव आहे, वर्दी बिर्दी नसते. हा सिव्हिल युनिफॉर्मचा जो आहे तर तो जॉब आहे. ओके. अधीक्षक या 14 भेटेल तुम्हाला, 38,600, 1,22,800 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला मिळेल. याच्या पुढचं पद असेल प्रशासकीय अधिकारी गट ब, हे राजपत्रित आहे आणि वरचं जे आहे ना तर ते अराजपत्रित आहे, अराजपत्रित पद आहे. वेतन स्तर किती भेटते याचं, S15 41,800, 1,32,300. पुढचं सहाय्यक धर्मदाय आयुक्त. आता याच्यासाठी विभागीय परीक्षा असते, ती परीक्षा दिली तर तुम्ही सहाय्यक धर्मदाय आयुक्त जे आहेत तर ते बनू शकतात, म्हणजे चांगली गोष्ट असते. त्याच्यानंतर यांची कार्यालय प्रत्येक शहरात असतात आणि तुमचं बदली जे आहे तर ती होऊन जाते, म्हणून महिलांना नेहमी भीती असते की बदलीचं काय, तर बदलीचं पण खूप चांगल्या पद्धतीने होतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला डायरेक्टली त्यांची ऑर्डर दाखवतो. बघा निरीक्षक पद आहे, तर निरीक्षक मध्ये कर्मचारी, पदाचं नाव आणि कार्यालय. फॉर एक्झाम्पल इथे या महिला होत्या, मी तुम्हाला महिलांचं दाखवतो. बघा या महिला आहे निरीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर. यांची बदली कुठे झालेली, आता नाशिक इथे केलेली आहे. बघा नाशिक इथे केलेली आहे. हे वेबसाईटवर उपलब्ध माहिती दाखवतोय मी, काही कॉन्फिडेन्शियल डेटा दाखवत नाही इथं, सगळी काही त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बघा इथं बुलढाणावर होते ते, फॉर एक्झाम्पल हे एक होत्या महिला होत्या, महिला ऑफिसर होत्या, त्यांची बदली आता अकोला इथं जी आहे तर ती झालेली. बघा म्हणजे बदली जी आहे तर ती होते बरं का, म्हणजे शहर टू शहर खूप, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला बदली जी आहे तर ती करता येऊ शकते, म्हणून तो काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुमच्या जिल्ह्याजवळ किंवा तुमच्या आजूबाजूच्या जिल्ह्याजवळ तुम्हाला बदली जी आहे तर ती इथं मिळून जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती जी आहे तर
ते जाणून घेतली. महिलांसाठी बेस्ट पोस्ट आहे. आता हे आम्हाला कसं कळलं की आमच्या जवळ जे काही टेलिकॉलिंग येतात त्यामध्ये महिला खूप या पदाविषयी विचारत होत्या. मग बाकीच्याही महिलांना या पदाविषयी आणखी माहिती व्हावं तर याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ जो आहे तर तो बनवलेला होता. तुम्ही जर तयारी करत असाल, महिला असेल, गृहिणी असेल, तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. कारण की एकाच परीक्षा द्यायची. एमपीएससी मध्ये काय होतं, प्रिलिम द्यावी लागते, मेन्स द्यावी लागते, त्याच्यातले 1-1.5 वर्षाचा कालावधी जातो. पण याच्यात आता फक्त लगेच ऑक्टोबरच्या शेवटच्या महिन्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या महिन्यातच पहिल्या आठवड्यात लगेच ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे. आणि तुमच्याजवळ फक्त जे आहेत 30, 35, 40 एवढे दिवस जे आहेत तर ते थोडासाच कालावधी उरलेला आहे. आणि एवढ्या कमी कालावधीत जर तुम्हाला तयारी करून घ्यायची असेल तर तुमची तयारी आपण इग्नाइट अकॅडमीच्या ही जी बॅच आहे धर्मादाय आयुक्ताची बॅच तर त्याच्यामधून करून घेऊ शकतो. याच्यामध्ये जर तुम्ही GM10 नावाचा कोड यूज करत असाल तर तुम्हाला या प्राइसेसवर तुम्हाला 10% ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे. काही प्रॉब्लेम असल्यास आपले हे प्रतिनिधी आहेत यांना तुम्ही कॉल करू शकतात. आणि लक्षात घ्या, ही भरती झाली नाही लगेच तलाठी भरतीची येणार आहे. म्हणून तुमचा हा अभ्यास आहे, सेम अभ्यास आहे. तलाठीला काहीच वेगळा अभ्यास नाही. धर्मादाय आयुक्ताचा जो अभ्यास आहे तोच तलाठीला आहे, म्हणून तो काही टेन्शन नाही आहे. आणि त्यासोबतच याच्यात जे काही प्रश्न विचारलेत, आपण एक पुस्तक बनवले तलाठी भरतीचं, याचाच अभ्यासक्रम, याचेच सगळे प्रश्न तुम्हाला ऍज इट इज धर्मादाय आयुक्तामध्ये दिसतील. का दिसतील? दोघे परीक्षा एकच घेत आहेत. कोण? TCS परीक्षा घेते. आणि याच्याच TCS चे 5700 प्रश्न आपण इथं टाकलेले आहेत. या पुस्तकातून जर तुम्ही अभ्यास केला नाही, PYQ सोडवले ना, धर्मादाय आयुक्ताला पण तुम्हाला जबरदस्त फायदा जो आहे तर त्याच्यातून होणार आहे. म्हणून तुम्ही हे पुस्तक जे आहे तर ते आजच ऑर्डर करून घ्या. धर्मादाय आयुक्त नावाने मार्केटमध्ये अनेक पुस्तक असतील, परंतु मी सांगतो तुम्ही हेच पुस्तक वापरा. हे तलाठी भरतीचं जरी तुम्हाला टायटल दिसत असेल पण परीक्षा TCS ने घेतलेल्या 57 प्रश्नपत्रिका आहे त्याच्यात आपण ऍड केलेले आहेत. तर ते पुस्तक तुम्ही जे आहेत तर ते नक्की यूज करा. आणि आगामी काळात लक्षात घ्या की ऑलरेडी अभ्यासाचं नियोजन कसं करावं किरण सरांनी खूप छान पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासोबतच आता याच्यामध्ये वोकॅब विचारले जाते. वोकॅब बुस्टर सिरीज इंग्लिश बाळासाहेब बोडके सरांनी सुरू केलेले, ते पण खूप छान पद्धतीने शिकवतायत, ते बघा. त्याच्यासोबत याचं कामाचं स्वरूप कसं असतं, प्रमोशन, कर्तव्य, अधिकार, नियुक्ती, डिटेल माहिती दिलेली आहे. जवळपास 50,000 आतापर्यंत ऍस्पायरंट्सने हा व्हिडिओ पाहिलाय, तुम्ही देखील बघा. त्यासोबतच ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरावा याची देखील माहिती जी आहे तर ते आपण इथं पुरवलेली आहे. त्यानंतर आगामी काळात तुमच्या अभ्यासाचं 30 डे प्लॅन असेल, अभ्यासक्रमाचं विश्लेषण असेल, बुक लिस्ट असेल, कोणते टॉपिक वाचायचे, कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न येतात, सिलेबस डिकोडिंग, हे सगळे व्हिडिओ आगामी काळात येणार आहेत. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.